लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमधील लिलाव 5 दिवस बंद। कांदा आणि भुसार मालाचे लिलाव 5 दिवस बंद राहणार। 28 मार्च ते 1 एप्रिल दरम्यान लिलाव बंद असणार। नाशिक जिल्ह्यामध्ये कांदा लागवडीचा 16 वर्षातील उच्चांक 3,57,253 हेक्टरवर कांद्याची लागवड। गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये कांदा लागवडीत सरासरी 30% वाढ। 1 एकरावरील मिरची पिकावर अज्ञाताकडून तणनाशक फवारणी। सांगलीच्या पलूसमधील प्रकार। तणनाशक फवारणीमुळे झाडं कळपली, शेतकऱ्याचं मोठं नुकसान। धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गव्हाची मोठ्या प्रमाणात आवक। गव्हाच्या दरामध्ये घसरण। गव्हाला प्रति क्विंटल 2,000 ते 2,800 रुपये दर मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी। 3,000 रुपये दर मिळावा, शेतकऱ्यांची मागणी। अमरावतीमध्ये टरबूजाचे भाव घसरले। 100 रुपयामध्ये 7 किलो टरबूज विकण्याची शेतकऱ्यावर वेळ। भाव कोसळल्यानं उत्पादन खर्चही निघणं मुश्किल। वादळी वाऱ्यामुळे सांगली जिल्ह्यातील द्राक्ष बागा भुईसपाट। शेतकऱ्याचं लाखो रुपयांचं नुकसान। सरकारनं तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी। सोलापूर जिल्ह्यातील शेतीला अवकाळी पावसाचा आणि वादळी वाऱ्याचा फटका। अचानक आलेल्या पावसामुळे बार्शी तालुक्यातील राळेरासमधील टरबूज बाग मातीमोल। शेतकऱ्याचं लाखो रुपयांचं नुकसान। राज्यातील 7 जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची हजेरी। शेतीचं मोठं नुकसान। कोकण, मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी, तर कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवकाळी पावसाची जोरदार हजेरी। मार्च महिन्याच्या अखेरच्या आठवड्यामध्ये अमरावतीमध्ये उन्हानं मागच्या 3 वर्षांचाही रेकॉर्ड मोडला। तापमान 40 अंशांच्या वर। पुढील काही दिवसात तापमान 1 ते 2 अंशांनं वाढण्याचा अंदाज। मार्च महिन्यामध्येच गोंदिया जिल्ह्यामध्ये तापमान 36 अंशांवर। एप्रिलमध्ये पारा 40 अंशांवर जाण्याचा हवामान खात्याचा अंदाज। उन्हाच्या चटक्यापासून नागरिक हैराण। संभाजीनगरच्या सोयगावमध्ये उष्माघाताचा पहिला बळी। निमखेडी बस थांब्यावर विसाव्यासाठी थांबलेल्या तरुणाचा मृत्यू। सोयगाव तालुक्यामध्ये 39 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद। छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये पाण्याचा ठणठणाट। 2 दिवस पाणीपुरवठा नसल्यामुळे शहरामध्ये पाण्यासाठी नागरिकांची भटकंती। पुण्यातील सिंहगड किल्ल्याच्या परिसरामधील वाड्या वस्त्यांवर नागरिकांची पाण्यासाठी वणवण। खामगाव, मावळ, मोगरवाडी, चांदेवाडी, माळवाडी इथल्या निकृष्ट दर्जाच्या प्लास्टिकच्या जलवाहिन्या उंदरांनी कुरतडून टाकल्या। इगतपुरीच्या वाळविहीर गावामध्ये टँकरनं पाणीपुरवठा सुरू। महिलांचं ठिय्या आंदोलन आणि TV9नं बातमी प्रसारित केल्यानंतर प्रशासनाला अखेर जाग। नागरिकांनी TV9 मराठीचे आभार मानले। राज्यातील तापमानात मोठी वाढ। धरणामधील जलसाठा कमी। राज्यातील धरणामध्ये 49% पाणीसाठा। पाणीसाठ्याबाबत जलसंपदा विभागाची आकडेवारी। मराठवाड्यातील धरणांमध्ये फक्त 46% पाणीसाठा, तर नागपूर विभागामध्ये 46% पाणीसाठा शिल्लक। जळगावातील गावांमध्ये 219 ठिकाणी पाण्यामध्ये नायट्रेटचं प्रमाण जास्त असल्याचं आढळलं। जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर। प्रशासनाकडून सुरक्षेच्या उपाययोजना सुरू। परंडा तालुक्यातील कुंभेफळमधील शेतकऱ्याचं विजेसाठी आंदोलन। कुंभेफळ फिडरला 6 तास वीज मिळावी, शेतकऱ्यांची मागणी। वेंगुर्ला उपजिल्हा रुग्णालयाच्या गैरसोयीबाबत ग्रामस्थांचा वैद्यकीय अधीक्षकांना घेराव। 15 दिवसामध्ये सुविधा दिल्या नाहीत तर रुग्णालयाला टाळं ठोकून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा। नागपूर महापालिकेकडून चालवली जाणारी सिटी बस सेवा बंद। 5 महिन्यांपासून वाढीव वेतन मिळत नसल्यानं हा बंद पुकारण्यात आला। कंत्राटी कामगार संघटना आणि भारतीय मजदूर संघाचा आंदोलनामध्ये सहभाग। चालकांच्या आंदोलनाला वाहकांनी समर्थन दिल्यानं बस सेवा ठप्प। येवल्यामध्ये दलित आदिवासी मागासवर्गीय समाजाच्या वतीनं घरकुलाच्या मागणीसाठी पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण। अनुसूचित जाती जमातीच्या लोकांना जागा राखीव करून द्यावी, अतिक्रमण ताबडतोब थांबवावं अशा अनेक मागण्यांसाठी उपोषण। बीडमध्ये जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर अशोक थोरात यांच्या समर्थनार्थ सामाजिक कार्यकर्त्यांचं आंदोलन। थोरात यांचे निलंबन रद्द करण्याची मागणी। कल्याणमधील एका चोराचा चेन्नईमध्ये एन्काउंटर। विमानानं जाऊन चोरी करणाऱ्या टोळीमधील एकाचा एन्काउंटर। 10 किलो सोनं चोरून नेताना झालेल्या झटापटीमध्ये एन्काउंटर। पुण्यामधील ससून रुग्णालयातला धक्कादायक प्रकार समोर। विनयभंगातील आरोपी रुग्णालयातून पळाला। छातीमध्ये दुखत असल्यानं त्याला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं। संतोष साठे असे या आरोपीचं नाव। पुण्याच्या खडकीमध्ये 10 लाखांची रोकड हिसकावून आरोपीचा पोबारा। तोंडाला रुमाल बांधून दुकानाबाहेर थांबलेल्या महिलेच्या हातामधील रोकड हिसकावली।
24 तासाच्या आत आरोपी पोलिसांच्या ताब्यात। नाशिकमधील सुरगाणा गटविकास अधिकारी लाच घेताना अँटी करप्शन ब्युरोच्या जाळ्यात। महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे थकीत बिल काढण्याच्या मोबदल्यात लाच मागितल्याचा प्रकार। नांदेडमध्ये गुंगीचं औषध देऊन गुरांची चोरी करण्याचा प्रयत्न। शेतकऱ्याला जाग आल्यानं प्रकार उघडकीस। तस्करांनी गुरांना सोडून पळ काढला। किनवट तालुक्यातील कोल्हारी गावाजवळची घटना। अहिल्यानगरमध्ये दरोडेखोरांच्या टोळीला अटक। दरोड्याच्या प्रयत्नामध्ये असताना स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई। बुरुडगाव परिसरामधील घटना। नाशिकमधील शाळेतून घरी जात असताना रिक्षा चालकानं छेड काढल्याचा प्रकार। 2 संशयितांविरोधात भद्रकाली पोलीस ठाण्यात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल। नागपूरमध्ये घरात एकटे राहत असलेल्या वृद्ध व्यक्तीला लुटलं। 21 वर्षीय आरोपीला बेड्या। सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपीचा शोध घेण्यात पोलिसांना यश। सिंधुदुर्गच्या मालवणमध्ये जुन्या बसस्थानकातील इमारतीचा स्लॅब कोसळला। एक प्रवासी महिला गंभीर जखमी। बस प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष। प्रवासी वर्गातून तीव्र नाराजी। जळगावच्या चुंचाळे इथं पाणंद रस्त्यांच्या कामांना सुरुवात। 4 किलोमीटर रस्त्यावरील 50 वर्षापासूनचं अतिक्रमण हटवण्यात यश। न्यायालयाच्या आदेशानुसार वाईतील भीमनगर झोपडपट्टी जमीनदोस्त। जागेचे मालक दीपक ओसवाल यांच्याकडून झोपडपट्टी धारकांचं पुनर्वसन। नागपूर आणि वर्धा जिल्ह्यामध्ये 7,000 ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित। मार्चमध्ये वीज बिल थकवणाऱ्या ग्राहकांवर महावितरणची कारवाई। नागपुरातील 5,000 ग्राहकांचा कारवाईमध्ये समावेश। नंदुरबारमधील शासकीय कार्यालयांनी वीज बिल भरलं नाही तर वीज पुरवठा खंडित होणार। शासकीय कार्यालयांवर 2 कोटी 17 लाखाची थकबाकी। 31 मार्चपर्यंत वीज बिल भरण्याचं आवाहन। नाशिक जिल्हा बँकेकडून 170 कर्ज थकबाकीदारांना शेतकऱ्यांना नोटीस। थकबाकीदार शेतकऱ्यांकडून बँकेला 2,82,55,000 रुपये येणं बाकी। साताऱ्याच्या चांदवडीमध्ये वॉटर एटीएमच्या माध्यमातून 5 रुपयामध्ये 10 लिटर पाणी मिळणार। गटविकास अधिकाऱ्यांच्या हस्ते वॉटर एटीएमचं लोकार्पण। कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये शिवसेना युवा सेनेच्या विजय दौऱ्याचा 4था टप्पा उत्साहामध्ये संपन्न। कार्यक्रमामध्ये नव्या कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश आणि नियुक्तीपत्रांचं देखील वाटप। जळगावच्या भुसावळ शहरामध्ये वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते विकास कामांचा शुभारंभ। रस्त्याच्या कामांसह शहरातील विविध विकास कामांचा शुभारंभ।